वजन कमी करायचं आहे, भातही सोडू शकत नाही, चपाती पण सोडू शकत नाही, ते तर पाहिजेच पाहिजे। ते जर जेवण जर आपण नाही केलंय, भाजी चपाती डाळ भात नाही खाल्लाय, तर एनर्जी कुठून येणार? आणि मग दिवसभर इतकं काम असतं, इतकं, आणि खरं म्हणजे त्या गोष्टी मी सोडूच शकत नाही। लहानपणापासून मी खात आलेली आहे, आणि आता कसं सोडायचं? पण वजन तर कमी करायचंच आहे। मग आता तुम्हाला जर भातही खायचा असेल, चपातीही खायची असेल, तर तुम्ही वजन कमी करण्यासाठी एकदम सोपा आणि साधा उपाय मी आज घेऊन आलेली आहे ना। तुम्ही भातही खा, चपातीही खा, आणि फास्ट एका महिन्यामध्ये 7 किलो पर्यंत तुम्ही वजन कमी करू शकता। भाजी चपाती डाळ भात सर्व खाऊन, सर्व आहार घेऊन तुम्ही एका महिन्यात 7 किलो वजन कमी करू शकता। हो, परत बोलले मी तुम्हाला, आणि खरी गोष्ट आहे। तर काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत? जर तुम्हाला भात खायचा आहे, चपाती खायची आहे, तर दिवसभराचा डाएट मी आज तुम्हाला सांगते ना। उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला चपाती भात कसा खायचा आहे, आणि तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काय करायचं आहे अजून, की तुमचं वजनही कमी होणार आहे, फास्ट चरबी देखील वितळणार आहे, आणि तुम्हाला भात आणि चपाती सोडल्याचं असं काही वाटणारही नाहीये। म्हणजेच तुम्ही त्या गोष्टीही खाऊ शकता। तर अगदी सोपा साधा डाएट आहे आजचा। एका महिन्यात 7 किलो वजन कमी करणारा हा डाएट आहे, आणि सगळं खाऊन पिऊन आहे। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, न स्किप करता, कारण की सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन आहे। तर डेली तुम्हाला फॉलो करायचं आहे, 1 महिनाभर करून बघायचंय, आणि रिझल्ट बघायचा आहे। आणि परत येऊन तुम्ही याच व्हिडिओवरती कमेंट करू शकता आरामात, की मॅडम इतकं वजन कमी झालेलं आहे, 7 किलो झालं तुमचं। जर तुमचं मेटाबॉलिझम फास्ट असेल तर 7 किलो होणार, मेटाबॉलिझम स्लो असेल तर 4 किलो तरी तुमचं वजन आरामात कमी होणार आहे, भात आणि चपाती खाऊन देखील। असं नाहीये की आपल्याला सगळ्याच गोष्टी सोडायच्या असतात, भात आणि चपाती खायचीच नाहीये कारण की मला वजन कमी करायचंय। प्रत्येकाची बॉडी सेम नसते, नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगत असते, कोणाला भात चपाती खाऊन देखील वजन कमी होऊ शकतं। तर कसं होतं तेच तुम्हाला सांगते। चला, जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर हॅलो, नमस्कार, आणि तुमचं खूप खूप सारं स्वागत करते मी। पहिले तर सर्वप्रथम आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना पण भाजी चपाती डाळ भात सगळं आवडतं ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम परफेक्टच आहे, की अरे वा, आता तर मस्त आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी खाऊनही मी वजन कमी करू शकते। तर हो, तर आपल्याला सकाळी उठल्याबरोबर काय करायचं आहे, जस्ट आपल्याला भाजी भात हे सगळ्या गोष्टी खायच्या आहेत ना, मग काही गोष्टी आपल्याला फॉलो पण करायच्याच आहेत, आणि ह्या करायच्याच आहेत कारण की आपल्याला वजन पण कमी करायचंय। हे पण आपल्या डोक्यातनं काढून नाही टाकायचं आपण, वजन पण कमी झालं पाहिजे, आणि ह्या गोष्टी आपण खातोय ना, हे आपण खातोच आहे, पण वजन कमी करण्यासाठी गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत। तोच डाएट आहे आजचा। तर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला एक ड्रिंक बनवायची आहे, इतकं तुमचा मेटाबॉलिझम फास्ट करणार आहे ना। जसं तुम्ही भाजी चपाती आणि भात खाताय ना, त्याचं तुमचं फॅट मध्ये कन्वर्ट न होता तिथे तुमची चरबी वितळण्यासाठी तुम्हाला ही ड्रिंक खूप जास्त मदत करणार आहे। म्हणून तुम्हाला ही ड्रिंक सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने घ्यायची आहे। तर या ड्रिंक मध्ये आपल्याला काय करायचं आहे, अर्धा टेबलस्पून बडीशोप घ्यायची आहे, अर्धा टेबलस्पून तुम्हाला ओवा घ्यायचा आहे, मीन्स अजवाईन, आणि अद्रकीचा एक छोटा तुकडा बारीक कुटून घ्यायचा आहे। 1.5 ग्लास पाण्यामध्ये हे तिन्ही वस्तू आहेत त्या टाकायच्या आहेत, बॉईल करून घ्यायच्या आहेत, पाणी गाळून घ्यायचं आहे ते, आणि जसं पण सहन होते गरम कोमट तुम्ही ते प्यायचंय खाली पोटाने। तुमची बॉडी सकाळी मस्त डिटॉक्स होणार आहे। तुम्ही चपाती खाल्ले का, तुम्ही भात खाल्लाय का, ते तुमच्या शरीराला लागणार नाही या ड्रिंकनी। आता ही ड्रिंक तुम्हाला 2दा घ्यायची आहे। कधी घ्यायची परत सांगते। आता हे मिश्रण आपण बनवलंय ना, हे तसंच ठेवून द्या, किंवा तुम्ही टाकून देऊ शकता। याच्यामध्ये अद्रक घातली असल्यामुळे तुम्ही अद्रकीचा वापर करू शकता परत दुसऱ्या टायमाला। जस्ट जिरं आणि ओवा आहे हे तसंच ठेवून द्यायचं आपल्याला, बडीशोप आणि ओवा हे तसंच ठेवून द्यायचं आपल्याला, अद्रकीचा वापर आपल्याला परत करायचाच आहे। आता इथे हे ड्रिंक पिल्याच्या नंतर तुम्ही वॉकिंग करा, घरातली रुटीन करा, जस्ट तुम्ही योगा करता योगा करा, तुम्ही काय जे पण करत असाल ते करा। उठल्याबरोबर चहा घ्यायचा नाहीये, पहिलेच सांगते। उठल्याबरोबर आपल्याला हीच ड्रिंक घ्यायची आहे, आणि ही ड्रिंक घेतल्याच्या नंतर ऍक्टिव्ह राहायचंय आपल्याला, झोपायचं नाहीये। तुम्ही वॉकिंग एक्सरसाइज रनिंग जे पण करताय ते करा, यातलं काहीच करत नाही तुम्ही, ऍटलीस्ट घरातलं काम देखील तुमचं फास्ट करा, ठीक आहे। बसून राहायचं नाही ड्रिंक घेतल्याच्या नंतर, आणि 1-1.5 तासाचं अंतर किंवा 2 तासाच्या अंतरावरती 1 ग्लास तुम्हाला इथे वापस कोमट पाणी प्यायचं आहे। 2 तासाचं अंतर झालं, घरातली रुटीन आवरली किंवा वॉकिंग एक्सरसाइज सगळ्या गोष्टी केल्या, 2 तासाचं अंतर झालं किंवा 1.5 तासाचं अंतर झालं, 1 ग्लास गरम पाणी प्यायचं आहे।
1 ग्लास गरम पाणी पिल्याने काय होणार आहे, आपण आता काम केले किंवा आपण आता एक्सरसाइज रनिंग वॉकिंग केले, तिथला आपला कॅलरीज बर्न झाला, पण अजून आपल्याला त्याच्यामध्ये फायदा करणारे 1 ग्लास गरम पाणी, हो नक्कीच खूप जास्त फायदा करणार आहे. म्हणून आपल्याला इथे 1 ग्लास गरम पाणी घ्यायचंय कंपल्सरी, आठवणीने घ्यायचंय. झालं सकाळपासून ड्रिंक आणि पाणी. आता इथे आपल्याला चहा उठल्याबरोबर घ्यायचा नाहीये किंवा 2 तासांनी चाय 5 वाजता उठताय तर 7 वाजता चहा घ्यायचाच नाहीये. आपल्याला चहाची तुम्हाला क्रेविंग होते ना, थंडी आहे किंवा असंही तुम्हाला चहा सोडायचाच नाही, आणि आजच्या डाएटमध्ये आपल्याला कोणत्याच गोष्टी न सोडता पण आपण 7 किलो वजन कमी करू शकतो ना, तर तुम्ही चहा कधी घ्यायचा आहे, आता नाश्ता करताय तुम्ही, नाश्त्यामध्ये देखील तुम्ही स्प्राऊट घ्या, तुम्ही पोहे घ्या, उपमा घ्या, इडली घ्या, वडा घ्या, जे काही घेताय ते घ्या. फक्त कसं आहे, घरातलं बनवलेला आहारच घ्या, बाहेरचं जंक फूड नाही घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये. आता इथे तुम्ही 7 वाजता गरम पाणी पिलं होतं 1 ग्लास, नाश्ता करायला घेतलाय, नाश्ता केलाय, त्याच्यासोबत तुम्ही ब्लॅक कॉफी, ब्लॅक चहा, गुळाचा वापर शक्यतो करा, साखरेचा कमी करा, नसेलच होत तर तुम्ही थोडी साखर वापरून जस्ट चहा इथे नाश्त्यासोबत घ्यायचा आहे. पहिले नाश्ता करायचा, नंतर चहा घ्यायचा, म्हणजेच आपल्या पोटामध्ये चहा जाणार नाहीये, म्हणजे खाली पोटाने, आणि तो आपल्या शरीरासाठी खूप घातक असतो. खाली पोटाने चहा घ्यायचा नाहीये, नाश्ता झाल्याच्या नंतर चहा घ्यायचा आहे. आता तुम्ही चहा घेतच नाहीये तर खूप बेस्ट आहे, तरी ते तुम्ही स्प्राऊट वगैरे असं काही नाश्ता तुमच्याकडे जे पण बनतोय तो तुम्ही ते खायचा आहे. नाश्ता झाल्याच्या नंतर पाऊण तासाने किंवा अर्ध्या तासाने वापस तुम्हाला 1 ग्लास गरम पाणी प्यायचं आहे, आठवणीने प्यायचंय. ठीक आहे. आता तुमचा नाश्ता, गरम पाणी सगळ्या गोष्टी झाल्यात, एकदम मस्त झाल्यात आणि छान पण वाटतंय तुम्हाला, असं काही वाटत नाही काय सोडलंय, काय काय घेतलं नाही, काय असं काही फील तर होणारच नाही, कारण की ज्या गोष्टी आहेत त्या आपण कंटिन्यूअस करत आलोय आतापर्यंत. आता इथे जेवणाचा टाइम येतो तुमचा, मध्ये मध्ये तुम्हाला पाणी पित राहायचंय खूप जास्त. आता जेवणाचा टाइम येतो, तर मी पहिले सांगितलं होतं भातही खायचा आहे, चपातीही खायची आहे, पण इथे एक पद्धत ठेवायची आपल्याला. आज तुम्हाला भात खायची क्रेविंग झाले का, तर तुम्ही आज भातच घ्यायचा आहे, चपाती घ्यायची नाहीये. ठीक आहे. त्याच्यासोबत तुम्ही भाजी घ्या खूप जास्त, डाळ घ्या खूप जास्त, म्हणजे 2 वाट्या डाळ घ्या, 1 वाटी भाजी घ्या, आणि भात तुम्हाला किती लागतोय तो तर घ्यायचाच आहे तुम्हाला. पण पहिले तुम्हाला डाळीचं आणि भाजीचं प्रमाण घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला 1 प्लेट सॅलड घ्यायचं आहे. काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा ह्या गोष्टी पहिले संपवायच्या, नंतर भात घेतलाय ना तो पण संपवायचा, भाजी सोबत, डाळी सोबत. ठीक आहे. आता मस्त भाताची क्रेविंग तर संपली, पोट भरून जेवण झालेले, ओव्हर इटिंग करायची नाही, बारीक चावून खायचं. भात खायचाय तर असं नाही की फुल टू फटाक, फुल म्हणजे ओव्हर इटिंग करून भात खाल्लाय असं पण नाही करायचं. जस्ट क्रेविंग आपल्याला कमी करायची आहे भाताची. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला सॅलड खायचंच आहे, भाजीचं आणि डाळीचं प्रमाण जास्त घ्यायचंय, भाताचं क्वांटिटी मध्येच ठेवायचंय. पण असं पण वाटलं नाही पाहिजे की आपण भात खाल्ला नाही, असं पण फील झालं पाहिजे मी भात खाऊनच माझं वेट लॉस केलंय. आता दुपारचाच आहार आपल्याला असा घ्यायचा आहे. ठीक आहे. असं नाही की तुम्हाला 4 टाइम भात खायचा आहे का नाही. आता एक टार्गेट ठेवायचं डोक्यामध्ये की मी दुपारी भात खाणार आहे फक्त, संध्याकाळी नाही. असं नाही की 2 टाइम भात खायचा आहे. आज तुम्ही चपाती नाही घेता, तुम्ही भाताची क्रेविंग मिटवलेली आहे. आता 4 वाजता स्नॅक टाइम मध्ये काहीच भूक लागणार नाही, कारण की आपल्या आवडीचं आपण खाल्लेलं आहे की नाही. असं नाही की अर्ध्या पोटी आहे, खाली पोटाने, असं नाहीये. तर तुम्ही इथे 1 ग्लास ताक घेऊ शकता, तुम्ही इथे आवळा ज्यूस घेऊ शकता, तुम्ही इथे ग्रीन टी घेऊ शकता. यातलं काहीच नाही घ्यायचंय, तुम्ही इथे गरम पाणी 1 ग्लास घेऊ शकता. आता इथे खायची क्रेविंग होतच असेल तर थोडंसं एखादं फळ घेऊ शकता. इथे बिस्किट, नमकीन ह्या गोष्टी न घेता एखादं फ्रूट घेऊ शकता. ऍपल घ्या, पपैया घ्या, पेरू घ्या, तुम्ही संत्रा घ्या, असं काही घेऊन तुमची इथली क्रेविंग तुम्ही 4 वाजताची थोडीशी स्नॅक्स टाइमची कमी करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला 7 वाजेपर्यंत जेवण फिनिश करायचंय. आता दुपारी तुम्ही भात खाल्लेला आहे ना, तर इथे तुम्हाला भात काढून टाकायचा आणि दुपारी तुम्ही डाळ घेतली, भाजी घेतली ते प्रमाण इथे घ्यायचंय. ठीक आहे. आता तुम्हाला भातच खायचाच नाहीये मॅडम, आम्हाला भात नकोच आहे, आम्ही तरी पण सोडूनच देणार आहे, तर तुम्हाला जर ब्राऊन राईस तुम्ही घेत असाल तरी पण बेस्ट आहे. नसेलच घ्यायचा तर मग आपले वेगवेगळे डाएट मी सांगितलेले आहेत, त्या आहेतच, भाकरीचे आहेत ना, जे चिलास वगैरे कसे घ्यायचे त्याचे डाएट चॅनलवरती खूप सारे, ते तुम्ही फॉलो करू शकता. आता इथे 7 वाजता जेवण करायचंय, तर भाजी घ्यायची आहे, डाळ घ्यायची आहे, इथे भात घ्यायचा नाहीये आपल्याला. सॅलड तुम्ही इथे गाजर घेऊ शकता, 2 गाजर घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही इथे तुम्हाला काहीच नको याच्यामधलं तर डाळ तरी घ्यायचीच आहे. खाली पोटाने राहायचं नाहीये की आता दुपारी प्रॉपर जेवण केलंय मग संध्याकाळी मला काहीच नको, असं करायचं नाहीये. 7 वाजता तुम्हाला डाळ आणि भाजी
या दोन्ही गोष्टी फिनिश करायच्याच करायच्या आहेत. आता तुमच्याकडे जी पण भाजी बनते ती तुम्ही घ्या, फक्त बटाट्याची भाजी सोडून तुम्ही बाकीची भाजी कोणतीही घेऊ शकता. डाळ तुम्ही कोणतीही इथे घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता तुमची दुपारचं जेवण झालंय ना, तर जस्ट तुम्ही मस्त भात वगैरे खालाय, सुस्ती आली असं नाही करायचंय. तुम्हाला नॅप घ्यायचा आहे ना, तर एक गोष्ट सांगते, आज आता तुम्ही 1 वाजता जेवला किंवा 12 वाजता जेवलाय ना, तर 2 तासाचं अंतर तुम्हाला ठेवायचंय नॅप घेण्यासाठी. 12ला जेवलात तुम्ही तर 2 वाजता नॅप घ्यायला जायचं. 12 वाजता जेवला लगेच बेडवर किंवा खाली पडते असं नाही, सुस्ती आली आता, हे केलंच तर मग तुमचं वेट लॉस होणार नाही. तुमचा पूर्ण जो भात खाल्लेला ना तो फॅटमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणून सांगते 2 तासाचं अंतर तुम्हाला ठेवायचंच ठेवायचं. काही गोष्टी तुम्हाला जस्ट फोकस ठेवावंच लागेल, तेव्हाच तुमचं वेट लॉस होणार. की सांगितलंय म्हणून का असंही करणं योग्यच नाही, अजिबात नाही. मग तुमचं त्याच्याने वेट लॉसही होणार नाही, अजून फॅट वाढू शकतो. ठीक आहे, भात खाल्लाय म्हणून झोपायला जायचं नाही, पहिलेच सांगते. झोपायचंच आहे, नॅप घ्यायचाच असतो आपल्याला, असं काही नाही. आपण सकाळपासून धावपळ करतो, दिवसभर धावपळ असते आपली, तर एक अर्ध्या तासाचा 1 तासाचा नॅप घेणं काहीच चुकीचं नाहीये. पण भात जेवण झाल्याबरोबर नाही, 2 तासाचं अंतर ठेवायचं आणि मग नॅप घ्यायला जायचं. जेवण झालं, तुम्ही पाणी पिताय, 15-20 मिनिटांनी गरम पाणी प्यायचं आहे आपल्याला जेवण झाल्यावरती, आणि 2 तासांनी नॅप घ्यायला जायचं. 4 वाजता उठलोय आपण, नॅप घेतल्याच्या नंतर उठलोय, फ्रेश झालोय, सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह झालोय, तर तुम्हाला 4 वाजताचे जे स्नॅक्स टाइम मध्ये सांगितलं ते घ्यायचं. 7 वाजताचं जे पण तुम्हाला सांगितलं ना, आता भात इथे घ्यायचा नाहीये, फक्त डाळ घ्यायची आहे, भाजी घ्यायची आहे. आता इथे हे कसं खायचं, तर काहीच हरकत नाही. एकदा जर सवय लागली ना, काहीच होत नाही आपल्याला. आणि उलट ते इतकं हेल्दी आहे ना आपल्या बॉडीसाठी, खूप जास्त. फक्त मील स्किप नाही करायचं आपल्याला. दुपारी जेवलं म्हणून संध्याकाळचा मील स्किप नाही करायचा, घ्यायचाच आहे, कंपल्सरी घ्यायचा आहे. आपल्या बॉडीला तेवढं तरी ठेवायचंय, जसं आपल्याला रात्रीची झोप पण जास्त जरुरी आहे. म्हणून 7 वाजता तुम्ही हा मील घेतलेला आहे डाळ आणि भाजीचा. आता 8 वाजता तुम्हाला किंवा 7:30 वाजता तुम्हाला वापस 1 ग्लास इथे गरम पाणी प्यायचंय, कंपल्सरी प्यायचंय. 1 महिनाच फक्त तुम्ही या गोष्टी करून बघा, फॉलो करून बघा मला, मग तुम्हाला कळेल की हा खूप छान, खरंच खूप छान रिझल्ट आहे या डाएटचा. खरंच वाटेल तुम्हाला, आणि तुम्ही कमेंट येऊन करालच मला, असं गॅरंटी आहे. आता तुम्ही 7:30ला तुम्ही 1 ग्लास गरम पाणी पिलंय, ठीक आहे. आता बाकीचा ऍक्टिव्हपणा आपला जो पण घरातलं रुटीन आहे ते केलंय. झोपायला जात आहे 10 वाजता, त्याच्या अगोदर तुम्ही 9:30 वाजता जे आपण सकाळी ड्रिंक बनवलं होतं ना, बडीशोप आणि ओवा घेतला होता आणि अद्रक घेतली होती, त्याच्यातली अद्रक तुम्ही बाहेर काढायची, बाकीच्या गोष्टी आहेत त्या ठेवायच्या, दोन्ही पण, ओवा पण ठेवायचे, बडीशोप पण ठेवायचे. त्याच्यामध्ये वापस तुम्ही अद्रकीचा एक छोटा तुकडा घालू शकता, नसेल घालायचा तर स्किप पण करू शकता, असं काही नाही. आणि त्या दोन्ही वस्तू आहेत ना, 1 ग्लास गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायच्या, वापस गाळून घ्यायच्या आणि ते प्यायचं, कोमट गरम तुम्हाला जसंही सहन होतोय तसं. आणि मग झोपायला जायचं, शतपावली करून यायची थोडीशी वाटलंच तर, आणि मग झोपायला जायचं. खूप शांत झोपही लागते, क्रेविंगही वाटणार नाही, आणि काहीच वाटणार नाही की भूक फील असे, ह्या गोष्टी काहीच नाही. कारण की आपण काय करतो ना, आपल्या आवडीचे पदार्थ खातोय ना या डाएटमध्ये, म्हणून आपल्याला क्रेविंग तर होणारच नाही. गोड शक्यतो खायचं कमी करायचं, बाहेरचं जंक फूड खायचं कमी करायचं, आणि सकाळी थोडीशी ऍक्टिव्हिटी करायची बॉडीला, जस्ट वॉकिंग तरी करा, ऍटलीस्ट तुम्ही थोडं एक्सरसाइज तरी करा, किंवा घरातली रुटीन जास्त असेल तुमची तर ती फास्ट करा. ब्रेक घेत नका करू, बसत नका करू, कंटिन्युअसली तुम्ही त्या ऍक्टिव्ह घरातले रुटीन करा, असं काहीतरी करायचं. आणि मस्त दिवसभराचं जे रुटीन सांगितलं ते पूर्ण टोटली फॉलो करा, बघा किती छान रिझल्ट भेटतो तुम्हाला. आता हे सर्व काही करून झालंय माझं, आता याच्यातला रिझल्टच नाहीये, तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता. एनी टाइम दिलेल्या नंबरवरती मला कॉल करू शकता. आय होप तुम्हाला हा डाएट नक्कीच आवडला असेल, भाजी चपाती खाऊन. आता इथे प्रश्न येतो की पहिल्या दिवशी तर भात खाल्ला, मग आता चपाती कशी खायची, तर दुसऱ्या दिवशी सेम प्रोसिजर ठेवायची आपल्याला. आज भात खाल्लाय का, उद्या दुपारच्या जेवणामध्ये दुपारच्याचा, रात्रीच्या नाही, एवढं टार्गेट ठेवायचं. भाजी चपाती आणि भात खातोय तर दुपारीच खायची आपल्याला, रात्रीची नाही, किंवा नाश्त्यामध्येही नाही, दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला भात आणि चपाती खायची. आज भात खाल्लाय का, उद्या तुम्ही चपाती घ्या. तुम्हाला जितकं तुमचा मील आहे तेवढाच घ्या, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त मील घ्यायचा नाहीये. थोडासा चपातीची भाताची क्वांटिटी कमीच ठेवायची, भाजीची आणि डाळीची जास्त ठेवायची. ठीक आहे, खाऊ शकता तुम्ही, चपातीही खाऊ शकता. आदल्या दिवशी भात खाल्लाय, दुसऱ्या दिवशी चपाती खायची, दोन्ही एकत्र घ्यायचं नाही. भातही घेते चपातीही घेते असं चूक करायची नाहीये. एक दिवशी एकच मील घ्यायचा, एक दिवशी भात खाल्लाय का दुसऱ्या दिवशी तुम्ही चपातीच खायची. ठीक आहे, तर ही होती आजची छान अशी मस्त दिवसभराची जर्नी. नक्की फॉलो करा, आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.
चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.